तिला पाहता क्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. माझं लग्न झालं नव्हतं म्हणून मी स्त्री सुखासाठी आसुसलेलो होतो अशातला भाग नाही. तुम्ही तिला पाहिलं ना तरी तीच अवस्था झाली असती. कारण ती भयंकर सुंदर होती. परागऐवजी राजेशनेच वाक्य पूर्ण केलं. भयंकर आणि सुंदर हे एकमेकांच्या विरोधी असलेले शब्द तो इतक्यांदा वापरत होता की आम्हालाही त्या सुंदरीला पाहण्याची भयंकर उत्कटता लागून राहिली. कथन अखंडित ठेवावे महोदय. आपले जीवनानुभव अतिरोचक आहेत असे अस्मादिकास वाटते. विशालने सूचना केली. पराग हे सुसंस्कृत बोलणं ऐकून थोडासा दचकला. मग पुढे सांगू लागला. आठवडा उलटून गेला तरी ना तिचा कॉल आला ना मेसेज. पैसेही ट्रान्सफर झाले नाहीत. आपल्या सौंदर्याचा वापर करून तिने मला शिताफीने फसवलं असं वाटू लागलं. मी ते सर्व विसरण्याचा प्रयत्न केला पण तिचा भयंकर सुंदर चेहरा नजरेसमोरून जाईना. मी आकंठ तिच्या प्रेमात बुडालो होतो. माझा नंबर दिला त्याचवेळी तिचाही नंबर मागितला असता तर बरं झालं असतं. कशातच मन रमेना. आयुष्यात पहिल्यांदाच ऑफिसचं कामही रटाळ आणि एकसुरी वाटू लागलं. पुन्हा एकदा जाऊन त्या सुपरमार्केट समोर उभं राहावं असे खुळ्यागत विचार मनात येऊ लागले. मी तसं केलंही असतं पण 9व्या दिवशी पैसे ट्रान्सफर केल्याचा मेसेज आला. सोबत एक थँक्स. तिचा नंबर मिळताच मी कासावीस झालो. मेसेज करू की नको की थेट फोनच करू. पण कॉलवर काय बोलायचं. तिला ते आवडेल का की मेसेजच बरा पडेल. पैसे मिळाले असं सांगू. निदान सुरुवात तरी होईल मग पुढचं पुढे. पण तेवढ्यात त्याच नंबरवरून कॉल आला. हात थरथरू लागले. हिरव्या बटनाकडे स्वाईप करून कानाला लावेपर्यंत मोबाईल पडतो की काय असं 2दा झालं. शेवटी कापऱ्या आवाजात कसं तरी हॅल्लो म्हटलं. पलीकडून तिचा मंजूळ पण मलूल आवाज ऐकू आला. पैसे मिळाले ना तुम्हाला. सॉरी थोडा उशीर झाला.